अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांवरती माऊलींची अखंड कृपादृष्टी राहावी हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भक्त हो, आपला आजचा पहिला गुरुवार आहे आणि आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त 11 गुरुवार खूप चांगली सेवा करणार आहोत, ज्याची कमेंट पहिली असेल श्री स्वामी समर्थ. आणि जो भक्त विचारलेल्या प्रश्नाचं सर्वप्रथम योग्य उत्तर देईल आणि अशा भक्तांची आपल्याला निवड करायची आहे. तर सर्वप्रथम सर्वांनी श्री स्वामी समर्थ कमेंट करा. त्याचबरोबर प्रश्न तुम्हाला शेवटी किंवा मध्ये कुठेही विचारला जाईल. प्रश्नाचं उत्तर असेल व्हिडिओमध्येच. संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला आज अतिशय महत्त्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. आणि जे कोणी आज नवीन प्रथम हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्ही जी मूर्ती पाहताय श्री गुरु दत्तात्रयांची, हे जागृत देवस्थान आहे. इथे तुम्ही फक्त व्हिडिओमधून जरी इथे तुमची इच्छा व्यक्त केली तरी 100% इच्छा पूर्ण होते. खूप भक्तांना असा अनुभव आलेला आहे. आणि मी न चुकता दर गुरुवारी 12 वाजता आरतीला जात असते आणि स्वामींच्या आज्ञेनुसार स्वामी महाराज तुमच्याकडून व माझ्याकडून सुद्धा ही एक 11 दिवसांची सेवा करून घेणार आहेत. म्हणजे तुम्हाला इथे व्हिडिओ पाहायचा आहे आणि जी काही माहिती आहे ती तर महत्त्वाची असणारच आहे, पण तुमची इच्छा तुम्हाला इथे गुरुदत्त महाराजांना सांगायची आहे. म्हणजे प्रकट दिनापर्यंत तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होईल किंवा त्यानंतरसुद्धा तुम्हाला खूप सुंदर अनुभव येईल. तर आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. आता बघा, तुम्ही स्वामी महाराजांची सेवेमध्ये आला आहात, महाराजांची सेवा करत आहात. खूप जण आधीपासून करत आहेत पण योग्य माहिती नव्हती. आज तुम्ही हळूहळू थोडीशी माहिती घेत आहात. त्याचबरोबर खूप जण नव्याने जोडले जात आहेत. आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे, आम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे आहेत. आणि मग तुम्ही काय करता, आसपास जे काही केंद्र असेल या ठिकाणी जाता, स्वामीचरित्र सारामृत हे पोथी घेता किंवा गुरुचरित्र पोथी घेता. तुम्हाला पारायण करायचं असतं, दररोजची देवपूजा करायची असते. पण काय होतं की देवपूजा करायला बसलं तरीसुद्धा सतत झांबळ्या येणं. ज्यावेळी आपण खूप मनापासून पारायण करायला बसतो त्यावेळी एक अध्याय झाला की लगेच झोप येणं, वारंवार झांबळी येणे. तर बघा, आमच्याकडे झांबळी म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर खूप जणांना हा प्रॉब्लेम्स आहे. आणि देवपूजा करताना एखाद वेळेस डोळ्यामधून अश्रू येणे. त्याचबरोबर खूप जणांचे मनाजीराव जाग्यावर नसतात. पारायण करायला बसलेले असो किंवा तुम्ही देवपूजा करत असो, मनाजीराव इकडे तिकडे असतात. आणि ज्यावेळेस आपण पारायण करायला अगदी संकल्पयुक्त सेवा करत आहोत अशा वेळी तर काय होतं की एकाध्याय झालेला आहे, मग चला आपले मनाजीराव गेले. काल कोणाचा तरी फोन आला होता मैत्रिणीचा, मग तिने जे काही सांगितलेलं आहे तेच आठवणार. मध्येच आपण म्हणणार मी असं नव्हते बोलले, पण मग हे कसं काय. मग त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही काही बोलण्याचं. पण नंतर कधी आठवतं, देवपूजा करताना किंवा मग ज्यावेळी आपण पारायण करतोय किंवा आपण दररोजची नित्यसेवा करतोय अशा वेळी हा त्रास होतो. मला स्वतःला सुद्धा आधी झाला होता, आता अजिबात असा कुठलाही त्रास होत नाही. तर बघा, तुम्हाला जर हा त्रास होत असेल, तुम्हाला सेवेचं फळ मिळत नाही. आणि म्हणूनच काय होतं, आपण म्हणतो स्वामींची सेवा करते, पण बघा अडीअडचणी हटत नाहीत, खूप सगळं दुःख आहे. आणि काही जणांना तर सेवा करायची असते पण त्यांच्याकडून सेवाच होत नाही. आज विचार केला, मी खूप लवकर उठले, आज मी सगळी सेवा करणार, पण अजिबात होणार नाही. याला जी कारणे असतात ती कारणे तुम्हाला जाणून घ्यायची आहे. त्यावरती अगदी साधा सोपा एक उपाय सांगणार आहे. तो उपाय करायचा म्हणजे काय होईल, जे काही तुम्ही सेवा करताय, फुलं न फुलाची पाकळी, पण त्याचं जे काही पुण्य आहे ना ते तुमच्या पदरी पडेल. तर सर्वात आधी 2 गोष्टी जाणून घ्या. हा त्रास 75% लोकांना होतो आणि 25% लोक जे असे आहेत की त्यांचं पूर्वकर्म चांगलं आहे आणि आजही ते खूप मनापासून आधीपासून सेवा करत आहेत, अशाच लोकांना हा त्रास जाणवत नाही. पण आपल्यासारखे जे काही स्वामींची 10 वर्षापासून 5 वर्षापासून सेवा करत आहेत, आता माझी तरी 10 वर्ष कंप्लीट झाले मी या सेवेमध्ये येऊन, महाराजांनीच आणलं. पण मनापासून किंवा मग जी काही पूर्ण सेवा आहे ती मी कंप्लीट 4 वर्षापासून करत आहे. आणि भक्त हो, या 4 वर्षामध्ये खूप सुंदर अनुभव आला, तो तुम्हाला सुद्धा लवकर येईल. तर काय होतं, ज्यावेळी आपण मनापासून स्वामींची सेवा करतो, स्वामी महाराजांना आपण आपल्या देवघरामध्ये स्थानबद्ध केलेलं आहे आणि माऊलींचरणी आपण आपलं तन मन धन वाहिलेलं आहे. माऊली तुम्हीच माझे गुरु आहात आणि तुम्हीच माझे सर्व काही आहात. आपण सेवा करू लागलो, पण
स्वामींच्यामध्ये स्वामी आणि आपल्यामध्ये आपला पितृदोष उभा राहतो. आपले पितर काय म्हणतात की ही स्वामींची दररोज सेवा करते आणि मग माझीच का सेवा करत नाही, माझ्यासाठीच का करत नाही, मग ते मध्ये उभे राहतात. म्हणून मग आपण देवपूजा करतोय पण मन इकडे तिकडे भरकटतंय, देवांना तर धुतोय पण मनात वेगळेच विचार चाललेत. मग देव कसे धुतोय काय आपल्याला काही लक्ष नसतं. खूप जण चुकीची देवपूजा करतात. बघा तुमच्याकडून देवपूजेच्या सुद्धा खूप चुका होतात, त्याचेसुद्धा वेगळे नियम आहेत. तुम्ही जर सर्व नियम पाळून देवपूजा केली ना, मी असं म्हणत नाही की तुम्ही 2 तास देवपूजा करत बसा, मंत्रस्तोत्र म्हणा, अजिबात नाही. मंत्रस्तोत्र न म्हणता फक्त साधी सोपी 10 मिनिटांची देवपूजा पण व्यवस्थित करायची आहे. म्हणजेच काय तर जे काही पुण्य भेटायचे ते लवकर भेटून जातं. तर आपल्याला पितृदोषासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. सर्वात आधी मी स्वतःसुद्धा हा नियम करते आणि कंटिन्यू 2 वर्षापासून माझी ही सेवा कधी चुकत नाही. चुकली तर मग मी नंतर आज राहिली चला उद्या करून टाकायची सगळी सेवा. तर आपण ज्यावेळी सकाळी उठल्याबरोबर आपलं कामच असतं की आपण किचन वगैरे आधी साफ केलेला असतो. केला नसेल तर सकाळी महिला करतात आणि मगच आपण त्यावरती स्वयंपाक बनवतो. तर सर्वात आधी गॅस पेटवताना अगदी मी एक छोटासा कागदाचा तुकडा घेत असते. म्हणजेच मी एकदम असे जे रद्दी पेपर आहे त्याचे तुकडे कट करून ठेवलेले आहेत आणि एक सेपरेट छोटासा तुपाचा डबा केलेला आहे, जो फक्त आणि फक्त मला सकाळी अग्नियज्ञ करण्यासाठी लागतो. तर मग मी काय करत असते, त्यामधीलच तूप घेते, थोडंसं बोटाने कागदाला लावायचं आणि गॅसवरती कागद पेटवायचा. स्वाहा म्हणून तो कागद मी गॅस ओट्यावरतीच एक साईडला ठेवत असते. त्यानंतरच मग जे काही आपण चहा वगैरे बनवतो, तर मी हे सर्व काही नित्यनियमाने कसं करते, तर मग लगेच माझा चहा बनवायचा असतो. मग मी लगेच त्या डब्यामधून थोडीशी साखर घेते आणि ज्या ठिकाणी मुंग्या निघतात आणि जरी तुमच्याकडे मुंग्या नाही निघल्या तरी मग आपल्या घराच्या समोर थोडंसं पेस असतो, गॅलरी वगैरे, तर अशा ठिकाणी भिंतीच्या कडेला तुम्हाला मुंग्यांच्या नावाने ठेवायची आहे. माझ्याकडे तरी दररोज मुंग्या निघतात आणि खूप सगळी मुंग्यांची लाईन्स असते. पण मला आधी खूप 4-5 वर्षापूर्वी माहीत नव्हतं. त्यावेळी मी मुंग्यांचा खडू मिळतो बघा, तुम्हाला सुद्धा माहीत असेल मेडिकलमध्ये, तर तो आणून मी ओढायचे आणि मग त्या मुंग्या मरून जाणार. पण मी या 5 वर्षामध्ये असं चुकूनही करत नाही. मुंग्या कधीही निघू देत, कुठेही निघू देत, तर मी त्यांना साखर ठेवत असते आणि जास्तीच्या निघल्या तर मीठ ठेवायचं, त्याने सुद्धा त्या जातात. त्याचनंतर मग मी ज्यावेळी स्वयंपाक वगैरे होतो तर सकाळी पहिली पोळी मी काढून ठेवत असते गाईच्या नावाने. तर बघा अगदी छोट्या छोट्या चांदक्या जरी तुम्ही केल्या तरी चालेल, पण खूप सगळी घाई गडबड असते म्हणून मी एकच मोठी पोळी करते. अर्धी गाईसाठी असते आणि अर्धी श्वानसाठी असते, म्हणजेच कुत्र्यासाठी. आणि नंतरची दुसरी जी पोळी असते ती मी स्वामींसाठी काढून ठेवत असते आणि मग नंतर मुलांच्या डब्यासाठी बाकीच्या पोळ्या आपण वापरू शकतो. म्हणजेच जे काही अन्न आहे ते उष्ट होण्याआधी स्वामी महाराजांचा नैवेद्य गाईसाठी काढून घेते आणि त्याचबरोबर अगदी छोटंसं एक चाणकं करते, म्हणजेच छोटा नैवेद्यासारखं. तर ते मी आवर्जून कावळ्यासाठी कंपाऊंडवरती ठेवत असते. आधी कावळा यायचा पण या 2 वर्षामध्ये कावळा जास्त येत नाही, म्हणजेच कोरोनापासून. पण आधी मला जास्त माहीत नव्हतं पंचमहायज्ञाबद्दल. त्यावेळीसुद्धा माझा कावळ्याला दररोज घास जायचा आणि हे मी करत असते आणि जेवढं होईल ना नियमाने ते करण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर आपल्याला दररोज आपल्या घरी जे कुणी अतिथी किंवा जे कुणी येतील त्यांना आपल्याला चहा द्यायचा आहे, नाश्ता द्यायचा आहे किंवा लहान मुलांना बिस्किट, चॉकलेट असं काहीतरी. पण बघा माझ्याकडून एक नियम कंटिन्यू झाला, तो म्हणजे माझ्याकडे मावशी यायच्या. आत्ता सध्या एक 4 महिन्यांपासून त्या येत नाहीत. खूप वयस्कर आहेत, म्हणजे खूप वय झालेलं आहे आणि थोडेसे त्यांच्या घरगुती प्रॉब्लेम झाले होते आणि म्हणूनच त्यांनी सध्या येणं बंद केलेलं आहे. पण मी जेव्हापासून जॉबला जायचे आधी, तर मग मला जॉबला जात असल्यामुळे घरातून 9ला बाहेर पडायचं, संध्याकाळी 5, 5:15 व्हायचे घरी यायला. आणि मग आपल्याला घरकामासाठी ज्या मदतीला मला मावशी लागतात त्या असायच्या. तर मग त्या दुपारी येऊन जायच्या आणि मग मी जेव्हा जॉबला जात होते तेव्हा मी त्यांना 5 वाजता बोलवायचे, म्हणजेच माझा 5 वाजताचा दररोज त्यांना चहा असायचा. पण आत्ता मी घरी होते 2 वर्षापासून, तर मग मी त्यांना सकाळीच 11 वाजताचा टायमिंग दिला होता. त्या 11 वाजता यायच्या. माझी देवपूजा वगैरे झाली की मी मावशींसाठी पुन्हा एकदा मग चहा करायचे आणि त्यांना चहा प्रचंड आवडतो. आणि मग मला पण म्हणजे एक माझ्याकडून ते खूप चांगलं स्वामींनीच एक काम करून घेतलं.
तर मग सध्या माझ्याकडून फक्त हे एकच यज्ञ राहतं की जे काही आपल्याला एखाद्या गरजूला म्हणा किंवा एखाद्या मनुष्याला चहा वगैरे द्यायचा आहे, तर मग मी काय करते, ज्यावेळी मंदिरामध्ये आरतीला जाते आणि इथे जे काका म्हणजे जे देवबाप्पा आरती करत आहेत, हे पुजारी बाबा आहेत आणि यांच्याकडून खूप चांगलं श्री गुरुदत्त महाराज काम करून घेत आहेत. फक्त या मंदिरामध्ये यांना एकट्यांना जाण्याची परवानगी आहे. ते पण सोहळं घालून जातात, खूप सगळे नियम इथे पाळले जातात. तर मग मी याच काकांना यथाशक्ती मला जे काही द्यायचे आहे दक्षिणा ती मी त्यांना देत असते. म्हणजेच माझ्याकडून हे सुद्धा यज्ञ खूप चांगलं होतं, कारण जे काही आपल्याला दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे, आपण देवाला सुद्धा बघा एखादी इच्छा पूर्ण झाली की काही ना काही देतो, देवाला साकडं घालतो, नवस करतो, ते व्यतिरिक्त मी या काकांना देत असते. तर भक्त हो, तुम्हाला दररोज पंचमहायज्ञ करायचा आहे. मी तुम्हाला जे आधी सांगितलं ते पंचमहायज्ञ सकाळी उठल्याबरोबर एका कागदाला तूप लावायचं अगदी थोडंसं आणि गॅसवरती पेटून स्वाहा करून तो कागद ठेवून द्यायचा. त्याचबरोबर नंतर मुंग्यांना साखर ठेवायची. तुम्हाला एक घास अन्न कावळ्यासाठी 12 नंतर कंपाऊंडवरती ठेवायचं आहे, छतावरती ठेवा आणि दररोज तुम्हाला न चुकता गाईसाठी घास द्यायचा आहे. गाई येत नसेल तर कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही गाईच्या नावाने ठेवा. कुठलाही पक्षी येऊन खाऊन जाईल किंवा छतावरती ठेवा. त्याचबरोबर तुमच्या घरी मैत्रीण आली, कोणीही आलं तर तुम्ही त्याला चहा द्या आणि असं जर कोणी येत नसेल तर तुम्ही 8 दिवसाला ज्या ठिकाणी मंदिरात जाताल, मंदिराच्या बाहेर खूप सगळे गरजू बसलेले असतात, अशा गरजूंसाठी काही ना काही घेऊन जात जा. म्हणजे तुमच्याकडून हे पंचमहायज्ञ होईल. यामुळे तुमचा 99% पितृदोष कमी होईल. बघा, तुम्ही एखाद्या जर ब्राह्मण काकांकडे गेलात तर तिथे तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला नारायण नागबली करायची आहे. तर नारायण नागबली हा विधी त्र्यंबकेश्वर म्हणजे नाशिकला होतो आणि त्याला खूप सगळा खर्च लागतो. आता सध्या तरी 20-25 हजार रुपये यासाठी लागतात आणि सर्वांना हे शक्य नाही आहे. तर तुम्ही काय करा, साधं सोपं पंचमहायज्ञ करा. तुम्हाला नारायण नागबली करण्याची सुद्धा गरज नाही आहे. आता राहिलं प्रश्न दुसरा की पितृदोषमुळे तुम्हाला पुत्रप्राप्ती होत नाही आहे आणि संतानप्राप्ती होत नाही आहे. तुम्ही सेवा करायला बसला की तुम्हाला खूप झांबळी येते, तुम्हाला झोप येते, अक्षरशः पारायण करण्यास बसलेले आहात पण तुम्हाला खूप झोप येते आणि तुमचा डोळाच उघडत नाही आहे. मग खूप जणी काय करतात की पाणी लाव डोळ्यांना, थोडंसं इकडे तिकडे पहा आणि माझी झोप जाण्याचा आपण आपली प्रयत्न करतो. तर मी हे खूप जणींकडून ऐकलेलं आहे आणि इथे सुद्धा खूप जणींच्या अशा कमेंट्स आल्या. केंद्रामध्ये सुद्धा खूप जणींचा हाच प्रॉब्लेम्स आहे की आम्ही आधी स्वामींची सेवा करायचो पण आता आमच्याकडून स्वामींची सेवाच होत नाही. आम्ही नित्यसेवा करायला जातो पण नित्यसेवा कंटिन्यू होत नाही. बघा, नित्यसेवा जेवढी सोपी आहे तेवढंच त्याचं पुण्य महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये अडथळेसुद्धा खूप येतात. आता फक्त 3 अध्याय वाचणं किती सोपं आहे बरं, आपण विचार करतो. पण तुम्ही संकल्पयुक्त करायला घ्या, 1 महिना मी करेल, नाही होणार तुमच्याकडून, कारण त्यामध्ये अडथळे येतात. कारण ती सेवाच तेवढी प्रभावी आहे. ते अडथळे पार करून आपल्याला ती सेवा कंप्लीट करत जायची आहे. माझ्याकडून सुद्धा बऱ्याचदा काय होतं, मी कामांचा जास्त विचार करत नाही. कामे सोडून मला नित्यसेवा करायची असते पण अचानक काहीतरी दुखणार, कुठेतरी आपल्याला डोकंच दुखतंय, आज काहीतरी जाणवतंय, हे सगळा प्रकार होतो. पण मी त्यामधूनही महाराजांना विनंती करते की महाराज, मला तुमची सेवा करण्यापासून अजिबात रोखू नका किंवा कुठलीही वाईट शक्ती आपल्यामध्ये जरी येत असेल ना तरी त्या शक्तीला येऊ देऊ नका. आणि मग दत्त महाराजांना माझी एकच विनंती असते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून ही सेवा करून घ्या आणि तुमचं नामस्मरण कायम माझ्या मुखामध्ये राहू द्या. तर आता तुम्हाला दुसरा एक उपाय करायचा आहे. हा उपाय जर तुम्ही दररोज नाही केला तरी तुम्ही अमावस्या, पौर्णिमा आणि शनिवारी आवर्जून करा. तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी आंघोळ झाली, आंघोळ झाल्याबरोबर देवघरासमोर यायचं आहे आणि पितरांची सेवा करण्यासाठी वेगळं आसन वापरायचं आहे. जर तुम्ही आधी तसं आसन ठेवलं नसेल तर तुम्हाला म्हणजे ज्यावेळी आता तुम्ही ही सेवा सुरू करणार आहात तर एक वेगळं आसन घ्या. मग कसलंही साधं घेतलं तरी चालेल. त्या आसनावरती बसायचं आहे आणि दक्षिणेकडे तोंड करायचं. एक अगरबत्ती घ्यायची आणि ती अगरबत्ती तुम्हाला गोल आकारामध्ये दक्षिणेकडे 3 वेळा ओवाळून घ्यायची आहे. आपण स्वामींना अर्धचंद्रकृती ओवाळतो पण आपल्याला पितरांना गोलच ओवाळायची आहे आणि ती अगरबत्ती तुमच्या समोर लावायची. त्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्याकडे नित्यसेवा ग्रंथ आहे त्या नित्यसेवा ग्रंथामध्ये
पितृस्तुती स्तोत्र आहे 172 पान नंबरवरती आणि ते तुम्हाला वाचन करायचं आहे मनातल्या मनात. वाचन करून झाल्याबरोबर 5 मिनिटे लागतात. वाचन करून झाल्याबरोबर तुम्हाला त्या जागेवरती उठायचं आहे. पितरांना तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून नमस्कार करायचा आहे आणि पितरांना सांगायचं आहे, ही सेवा मी तुमच्यासाठी करत आहे. माझ्या कामामध्ये अडथळा येऊ देऊ नका, कुठलाही त्रास मला होऊ देऊ नका. जे तुम्ही आसन घेतलेलं आहे त्या आसनाची घडी करायची आहे आणि एकदम सेपरेट ठिकाणी ठेवायचं आहे जेथे कोणाचा हात लागणार नाही. आणि जरी चुकून कोणाचा हात लागला तरी त्यांना हात धुवायला सांगायचं, कारण पितरांच्या सेवेसाठीचं ते आसन आहे. आणि मग तुम्हाला पुन्हा जाऊन हातपाय तोंड धुवून यायचं आहे आणि नंतरच तुम्हाला देवपूजा करायची आहे. म्हणजे काय होईल, आपण आंघोळ केल्याबरोबर ही सेवा केली ना की मग आपली जी देवपूजा होणार आहे या आपल्या पूजेमध्ये आणि आपल्या स्वामीमध्ये आपल्यामध्ये आपले पितर डोकवणार नाहीत. त्यांना वाटेल चला आमची सेवा झाली, ते त्यांचे शांत बसतील आणि मग आपण आपल्या सेवेसाठी अगदी मनापासून आपली ही सेवा होईल. तुम्हाला कुठला त्रास होणार नाही आणि जे काही तुमचे अडचणी आहेत तुम्हाला स्वामींना सांगायच्या, तुम्हाला गुरूंना सांगायच्या आहेत, ते गुरूंपर्यंत पोहोच होतील. तर भक्त हो, खूप सगळ्या ताई अशा आहेत ज्यांना जॉबला जायचं असतं आणि घरामधून त्या खूप लवकर बाहेर पडतात. त्याचबरोबर लहान मुले आहेत आणि मग अशा वेळी त्यांना या सर्व सेवा शक्य नाहीत. पण तुम्हाला जशा जमतील तशा या सेवा करा. या व्यतिरिक्त आता खूप महत्त्वाचा आणि सोपा उपाय. तर बघा, दुसरं कारण असं आहे, जांभळी येणे आणि झोप येणे हे फक्त मनापासून सेवा करणारे जे भाग्यवान आहेत त्यांनाच होते. तर तुम्ही म्हणाल हे असं कसं काय? तर बघा, हे का होतं की ज्यावेळी प्रभू रामचंद्रांचं रावणासोबत युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, त्यानंतर प्रभू रामाला भेटण्यास रावणाची पत्नी आली आणि तिने विचारलं की तुम्ही माझ्या पतीचं का वध केला, आणि त्यांच्यामध्ये खूप सगळा संवाद झाला. आणि मग तिने संतापून प्रभू रामांना एक शाप दिला की जो कोणी राम राम करेल किंवा जो कोणी देवदेव करेल आणि तुमची सेवा करेल, तुमची भक्ती करण्याचा प्रयत्न करेल, तर अशा लोकांना मी झोप आणणार आणि त्यांना जांभळी येणार. तर तिचं नाव होतं निद्रादेवी आणि म्हणून तिने शाप दिल्यामुळे जो कोणी भक्त मनापासून देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो अशा लोकांना झोप येते, जांभळी येते आणि त्यांचं त्या सेवेला लक्ष लागत नाही. याचं कारणच हे आहे. आणि यामुळे देव तुमच्यावर नाराज होणार नाही, फक्त देवापर्यंत सेवा पोहोच होत नाही. तर बघा, एक साधा उपाय करायचा. ज्यावेळी तुम्हाला जांभळी येऊन जाईल किंवा झोप आल्यासारखी होती त्यावेळी तुम्ही तुमच्या उजव्या हाताने तुमच्या उजव्या कानाला चिमटा घ्यायचा, दोन्ही बोटांनी, अंगठा आणि अंगठ्या शेजारील बोटाने चिमटा घ्यायचा आणि फक्त म्हणायचं विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः 3 वेळा म्हणा. तुमची जी काही सेवा आहे त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल. आणि तुम्ही म्हणाल आता हेच आम्ही म्हणू, आम्ही बाकीचे उपाय करणार नाहीत. बाकीचे उपाय करा, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्यासाठी तुम्हाला पंचमहायज्ञ करायलाच पाहिजे. आणि जे काही पितृस्तुती स्तोत्र आहे ते तुम्ही फक्त पौर्णिमा अमावस्येला शनिवारी वाचा. महिन्यातून पौर्णिमेला केलं तरी चालेल, पण करा, सेवा करा. सेवा केल्या तरच फळ मिळत असतं. तर भक्त हो, आता वेळ आलेली आहे प्रश्न देण्याची आणि इथे स्क्रीनवरती प्रश्न दिला जाईल. ऐका आणि वाचा आणि अचूक उत्तर लगेच कमेंट्समध्ये लिहा. तर प्रश्न असा आहे की पंचमहायज्ञमध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, म्हणजेच कोणकोणते यज्ञ आहेत. आजची माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला स्वामी महाराजांच्या कृपेने नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा श्री गुरुदत्त स्वामींचरणी अर्पण करूया. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्वामी समर्थ.